जनतेचं हक्काचं मराठी न्यूज चॅनेल एक शासन। नमस्कार, मी मिलिंदा पवार। एक शासन न्यूज महाराष्ट्रामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। चला पाहूया आजच्या ठळक घडामोडी। दिबा पाटील साहेब यांचं नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव लागावं यासाठी दिल्लीवारी न चुकता करणारे सन्मान्य विजयजी वरळीकर साहेब, उपाध्यक्ष नॅशनल फिशरीज फोरम ऑफ इंडिया, सन्मान्य संदीपजी भोतेकर, अखिल आगरी समाज वडाळगाव, नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेच्या वतीनं या सन्मान्य दिबा पाटील साहेबांच्या 12व्या स्मृती दिनानिमित्त आयोजित केलेल्या विद्यार्थी गुणगौरव व ज्येष्ठ नागरिक सन्मान सोहळा नाकाला लावायचे आणि म्हणणं सांगायचे की याला जाई म्हणतात, याला जुई म्हणतात। मनस्री वाढत होती, मनस्री पुढे जात होती। एक दिवस मनस्रीनं आईला विचारलं, पौर्णिमेत आलं, पाणी आलं। आई म्हणते माणसाच्या आयुष्यात अनेक दुःख असतात, अनेक वेदना असतात, पण हे दुःख दूर करावी अशी व्यवस्था, अनेक कर्तृत्व तिनं गाजवलं। तिनं तिच्या शिक्षकांना सांगितलं, मला रायगड पाहायचा आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा जिथं राज्याभिषेक झाला, जिथं प्रतापगडावरती शिवरायांनी पराक्रम केला, त्या मुलाला कळवलं होतं। तिला पुरस्कार दिला जात होता। मनस्रीचं हे सगळं कौतुक जेव्हा एपीजीने ऐकलं तेव्हा श्री आय एम प्राऊड ऑफ यू, तू एवढं करतो, एक अंध मुलगी एवढं कर्तृत्व गाजवू शकते। मनस्रीनं त्यांना सांगितलं, राष्ट्रपती एपीजीने खूप सारा आनंद झाला। एपीजीने त्या मनस्रीला एक प्रश्न विचारला होता, मनस्री भविष्यात तू काय बनशील? आज मलाही असं वाटतं। मनस्रीनं उत्तर दिलं होतं। मनस्री म्हणली, राष्ट्रपती महोदय, मला माझ्या आईनं सांगितलंय। दुसरी लाईन होईल का? पहिली लाईन होईल। बाकी ज्येष्ठ नागरिकांनी जागेवरच बसा, जागेवरच। मी फक्त प्रातिनिधिक स्वरूपात भलेदारी सांगितल्याप्रमाणे ही छत्री ही सेपरेट भेट आहे। छत्री हा तुम्ही आम्हाला आतापर्यंत दिलेल्या आशीर्वादाचा आधार आहे। आज लोकनेते दिबा पाटील साहेबांचा स्मृतिदिन आहे। माझे ज्येष्ठ सहकारी दशरथ भाऊ भगत आणि त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून दरवर्षाप्रमाणे यावर्षी सुद्धा मोठा उत्साहात कार्यक्रम होतोय। या तिन्ही प्रभागांमध्ये आज ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान, त्यांना छत्री वाटप करून सन्मान होतोय। तसंच जे विद्यार्थी आहेत SSC आणि HSC त्यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात आला आणि एक आनंदाची गोष्ट आहे की त्यांना मार्गदर्शन करण्याचं सुद्धा या ठिकाणी शिबिर झालेलं आहे। मी नक्कीच आज माननीय प्रधानमंत्री साहेबांचं धन्यवाद करतो की त्यांनी नवी मुंबईचं विमानतळाची पायाभरणी केली आणि लवकर पुढच्या 2 महिन्यामध्ये देशाला समर्पण या ठिकाणी होणार आहे, अर्पण होणार आहे आणि त्याचं नाम लोकनेते दिबा पाटील असावं। हा जो संघर्ष इथल्या सर्व जनतेने केला, याच्यामध्ये काय फक्त प्रकल्पग्रस्त अमुकच समाज तमुक समाज नाही, संपूर्ण नवी मुंबईकरांनी या ठिकाणी त्याचं योगदान दिलं, याचा आम्हाला अभिमान आहे। त्यांचं नाव लवकरच या ठिकाणी देण्यात येईल। आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं खास करून विद्यार्थी तरुणांना आम्ही सांगू इच्छितो की तुमच्यासाठी खूप मोठी दालनं लवकरच खुली होत आहेत। साधारण 13 ते 14 हजार लोकांना डायरेक्ट नोकरी या विमानतळाच्या माध्यमातून प्रथम देशातील शेतकऱ्यांचे आणि कष्टकऱ्यांचे नेतृत्व दिवंगत दिबा पाटील साहेबांना स्मरण आणि कोटी कोटी प्रणाम। त्यांच्या स्मृतीनेही आज आम्ही या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार या ठिकाणी आयोजित केलेला आहे। दिबा पाटील साहेब हे देशातील शेतकरी आणि कष्टकऱ्यांचे नेते आहेत आणि दिबा पाटील साहेबांचं नाव नवी मुंबई एअरपोर्टला लागलेल्या ती घोषणा बाकी आहे आणि हे जे नामकरण आहे दिबा पाटील साहेबांचं नाव या विमानतळाला लागणं हा देशातील शेतकरी आणि कष्टकऱ्यांचा गौरव आहे, त्यांचा सन्मान आहे, त्यांच्या अधीन त्यांची प्रतिष्ठा आहे। राहिला नामकरण उशिरा काय होतोय, आमचा विश्वास आहे सरकारवर, पूर्ण विश्वास आहे की लवकरच हा याचा उद्घाटन आहे
म्हणजे उद्घाटनाच्या वेळी तर त्याच्या अगोदर जी नामकरणाची घोषणा झालेलीच आहे, ती नामकरणाची पाठी आणि घोषणा लवकरच लागेल असा आम्ही आशावादी आहोत आणि आम्हाला विश्वास आहे. आणि या दिनानिमित्त आज आम्ही विविध रॅली, विविध उपक्रम, सामाजिक उपक्रम केलेले आहे. जेणेकरून दिवा पाटील साहेबांचे विचार आहेत ते विचार सतत लोकांच्या प्रेरणा मिळावी, लोकांना प्रेरणा मिळावी, लोकांना बळ मिळावं म्हणून ही जी त्यांची स्मृती त्या निमित्ताने आम्ही जागृत